ठीक आहे. तर हे फक्त काय म्हणतात थ्रिल विकतात आहे. एज्युकेशनल बेस ह्याच्यावरती कोणीच काम करत नाही आणि हा आपल्या फील्डचा प्रॉब्लेम आहे आता. मला असं वाटतं की सेफ्टी स्टँडर्ड आपल्या महाराष्ट्रात बनणे हे खूपच अवघड आहे. ठीक आहे. आत्ता येणारी लोक ही फक्त फुटेजसाठी येतात आहे. चांगले क्लाइंबर्स नाही येत आहे. का नाही येते? कारण का तुमची सेटअप बघाल तर एकदम जुगाड आहे. कोणी नॉटमध्ये काठ्या टाकतंय किंवा जुगाड करतंय. तर त्या गोष्टी समजा आपण रिप्रेझेंट करत असतो तर तुम्ही एकट्याचं नाही सह्याद्रीचं नाव खराब होत असतं याच्यामागे. आपल्या इथं रेकॉर्ड्स काय आहेत तर 10 वर्षाच्या मुलांनी वानरलिंगी सर केली. सर म्हणजे काय शेवटी ती फक्त रोपवरती गेली. तिने काय क्लाइम्बिंग मूव्ह नाही केले. पण न्यूज अशा येताना येतात किंवा रेकॉर्ड्सच्या काही बातम्या बघाल तुम्ही तर कोणी साडी घालून करतंय, कोणी धोतर घालून करतंय. तर क्लाइम्बिंग म्हणजे असं असतं की आम्हाला उलटं जेवढे शॉर्ट कपडे घालू, ॲथलेटिक कपडे घालू ते कम्फर्टेबल असतात. ठीक आहे. तुम्ही उगाच साडी घालून तुम्हाला कुठली ग्रेड क्लाइंब होणार आहे का? तर नाही होणार ते. किंवा महाराजांच्या मावळ्यांची पगडी घालून ठीक आहे. तुम्हाला तुमच्या अंगाचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय यूज होतात, स्ट्रेंथ यूज होते, त्याला तुम्ही क्लाइंब म्हणाल ना. तुम्ही चालत जाता ते त्याला क्लाइंब नाही म्हणू शकत. एखाद्या धबधब्यावरती काही ॲक्सिडेंट झाला किंवा एखाद्या किल्ल्यावरती काही ॲक्सिडेंट झाला तर तो प्रॉब्लेम सॉल्व नाही होत. ती जागाच बंद होऊन जाते. जागा बॅन करणं हा सोल्युशन नाही आहे. ही पळवाट आहे की आपल्या सह्याद्रीमध्ये जो प्रॉब्लेम आहे तो खरा ॲक्च्युली बेसिकपासून स्टार्ट होता. हे मला तिथे खूप जाणवलं की जेवढं पण टेक्निकल नॉलेज बेसिकमध्ये दिलं जातं त्यातलं 70 ते 80% हे नॉलेज चुकीचं आहे. बापरे. चुकीचं शिक्षण शिकवलं जातं तिकडे.